निष्काम भक्ती त्यांची. मग आता देवाचं म्हणणं आहे की माझी जर भक्ती करत असताना तर माझ्याकडे काही तुम्ही मागावं. कारण की जर आपण देवाची भक्ती केलं तर त्याचं वरदान द्यायला देव असतो बांधील असतो. मग कुठलीही पूजा करताना संकल्प केला जातो. आता संकल्प म्हणजे काय, तुम्ही आज या ठिकाणी कशाची पूजा करू आहे, कुळ विभाजन. मग कुळ विभाजनाचा संकल्प काय की मम समस्त कुल, म्हणजे तुमचं जे कुळ ठेवून असतं त्याचा असंच दोष नियुक्त असंच म्हणजे सुतक. बरोबर आहे. पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरु गंगागिरी महाराज की जय, सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय, गुरुवर महंत रामगिरी महाराजां की जय. सर्व भाविक बंधू भगिनींना विनंती आहे, महाराजांचं आगमन झालेलं आहे. कार्यक्रमाला लगेच सुरुवात होत आहे. तरी कृपया आपण मंडपामध्ये येऊन बसण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सर्व भाविक बंधूंच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे, आपण कार्यक्रम स्थळी आवर्जून उपस्थित राहील. हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण
बहुत सुखदास लोड़ी बहुत सुखदास लोड़ी बहुत सुखदास लोड़ी बहुत सुखदास लोड़ी पिकलिया सिंधे गड़ो बन पिकलिया सिंधे गड़ो बन पिकलिया सिंधे गड़ो बन पिकलिया सिंधे गड़ो बन कैसे आना पांडुरंगे कैसे हमारे
भाव भावा आठवण आठवण गेले भाव आठवण आठवण गेले भाव भाव आठवण आठवण गेले भाव भाव झाला स्वयंमेव पांडुरंग झाला स्वयंमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले जाई काम क्रोध लोभ निमाले जाई स्वयंमेव पांडुरंग झाला स्वयंमेव सर्वानंदाची सर्वानंदाची राजे काम क्रोध लोभ निमाले काम क्रोध लोभ निमाले आनंदाची सृष्टी झाले आनंदाची सृष्टी झाले काम क्रोध लोभ निमाले काम क्रोध लोभ निमाले तुका भले भाग्य याला रे म्हणे तुका भले भाग्य याला रे म्हणे याला रे संसारी जन्मिले याची लागे संसारी जन्मिले याची लागे काम क्रोध लोभ निमाले जाई काम क्रोध लोभ निमाले जाई संसारी जन्मिले याची लागे संसारी जन्मिले याची लागे काम क्रोध लोभ निमाले जाई काम क्रोध लोभ निमाले जाई सर्वानंदाचे दृष्टी झाली सर्वानंदाचे सृष्टी झाली काम क्रोध लोभ निमाले जाई काम क्रोध लोभ निमाले जाई सर्वानंदाची सृष्टी झाली सर्वानंदाची सृष्टी झाली काम क्रोध लोभ निमाले जाई काम क्रोध लोभ निमाले जाई कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार चला गया चाहिए टिकलियां से दे कड़ूपन टिकलियां से दे कड़ूपन टिकलियां से दे करे आसे
केले पांडुरंगी काम क्रोध लोभ माले काम क्रोध लोभ निमाले ठाईचे ऐसे आमा केले पांडुरंगे ऐसे आमा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे सर्व आनंदाची सर्व आनंदाची सृष्टी सर्व आनंदाची सर्व आनंदाची सृष्टी झाली झाली सर्व आनंदाची सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली काम क्रोध
काम क्रोध लोभ निमादे ठाईची सर्वानंदाची सृष्टी आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमादे ठाईची सर्वानंदाची सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याची लागे काम क्रोध लोभ निमादे ठाईची सर्वानंदाची सृष्टी झाली पांडुरंगा गुरु समचरण सरोजन सान्विदामुदाभं जगदमेधवान मंडलं मंडलाम तरुण तुलसी माला गंधर्वं कुंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यान मुदं गुरुर्मूर्ती पूजा मुदं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमुदं गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोजं वेदं पुण्यं कलादेशं समाधिसमर्थिं नमामि गंगागिरियोगिनं शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् सद्गुरु विराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने बेट विभाजन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे होम हवन आणि बेट विभाजन समस्त ग्रामस्थ पुरणपूर समस्त देठे परिवार कुरणपूर फत्याबाद गळलिंब मांडवे चांडेवाडी गंगापूर पिंपळगाव फुंडगी कोल्हार समस्त भजनी मंडळ देठे परिवारांचा हा कार्यक्रम आहे आणि त्या परिवारामध्ये वेगवेगळे 7 बेट त्यांनी यांचे या ठिकाणी वेगवेगळे केलेले आहेत कारण बऱ्याच वेळेला काही महत्वाचे कार्यक्रम नेमकं सुतक पडतात सुतक विटाळ असे काही अडचणी त्या कमी व्हाव्या म्हणून बेट विभाजन केलेलं आहे तर त्यांना वेगवेगळे नावं दिले त्यांनी या ठिकाणी तर काय ते नाव काय 4 सारी बरोबर चारी मळा चारिया मळा मधुकर ज्ञानदेव देठे आणि सर्व ओम गुरुदेव बेट बर त्याचप्रमाणे या ठिकाणी अंबादास किसन देठे गंगागिरी महाराज बेट त्यांचा संपूर्ण परिवार अंबादास किसन देठे व सर्व परिवार गंगागिरी महाराज बेट अशोक चांगदेव देठे आणि सर्व परिवार विठ्ठल रुक्मिणी बेट ठकचंद पुंजाजी देठे व सर्व बेट दत्त भक्त बेट बाळाजी नारायण देठे व सर्व परिवार भगवती बेट
यशवंत भीमराव देठे व सर्व परिवार, पिंपळाचा मळा. बर. आणि दादा धोंडेबा देठे, दावल मलिक बेट. दावल मलिक. बरं बरं बरं. ते दोम करावं लागेल त्यांना. ओम सोडून दोम करावं लागेल बरं. तर अशा प्रकारे ही 7 बेटांचं विभाजन या ठिकाणी झालेलं आहे. तर जास्त हे एकत्रित असल्यामुळं, संख्या जास्त असल्यामुळं जी काही समस्या येत होती ती समस्या येऊ नये या दृष्टिकोनातून आणि बेटांचं विभाजन झालेलं आहे. बर. तर अशा प्रकारे हा जो बेटाच्या विभाजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे, तर जे काही शुभ कार्य, मंगल कार्य असेल किंवा देवदेवतांच्या पूजना करता, शुभ कार्याकरता ज्या काही अडचणी येत होत्या यामध्ये, आणि जे काही आपण सर्व भावबंदकी एकमेकाच्या बाकीच्या काही गोष्टी आणि अडचणी निर्माण होणं, तर त्या अडचणी निर्माण होऊ नये याकरता सर्वांनी एकमेकाला सहकार्य करावं. नाहीतर मग वेगळाच कार्यक्रम नका लागला एकमेकाचा. हा हा हा. नाही, बाकीचं एकमेका भावकीच्या भावबंदकीच्या नावाखाली काही करण्याचा प्रयोग होऊ नये, तर आणि ते टाळावं म्हणून या अशा प्रकारे बेटाचं विभाजन झालेलं आहे. हे लग्न कार्य असतील किंवा आणखी काही शुभ कार्य आपले काही असतात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आणि सुतक विटाळ वगैरे जे मानण्याची जी पद्धत आहे, आपण जे मानतो ते शास्त्रानुसार मानतो. आपल्याही संस्कृतीमध्ये काही लोक मानित नाही नव्हते, शहरात तर कोणी काही पाळीतच नाही, परंतु ते पाळावं. कारण शेवटी संसारी मनुष्य प्रपंच करीत असताना प्रपंचामध्ये त्याला येणारे जे अडथळे असतात आणि त्याचे सूक्ष्म होणारे जे परिणाम असतात, अलीकडच्या काळात शहरामध्ये ही परिस्थिती फार बिकट होत चाललेली आहे. काही मोठे मोठे लोक स्वतःला शिकले असले समजतात, तेही या ठिकाणी पाळीत नाही, ते अस्वस्थ होतात. अनेकांना पितृदोषामुळे त्रास होतो. कारण ज्या मातापित्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, ज्यांनी संस्कार दिलेले आहेत, त्यांना तृप्त करण्याकरिता जो विधी आपण करतो, कारण ते संसारिक जीव आहेत, जे गेले ते संसारिक जीव आहेत. आणि संसारिक जीव जो असतो त्याची संसारामध्ये आसक्ती असते. हा नियम साधू संतांना लागू होत नाही. याचं कारण असं आहे की साधू संत जे असतात ते शरीरामध्ये आसक्त नसतात, म्हणून साधूला समाधी दिली जाते. समाधीचा उद्देश काय, ते शरीर शिल्लक राहतं. साधू हा शरीराने जरी त्याचं शरीर शिल्लक राहिलं तरी त्यांनी आत्मस्वरूपामध्ये स्वतःला स्थित केलेलं असल्यामुळं शरीराशी त्याच्या मनाचा बुद्धीचा संबंध राहत नाही. आणि म्हणून जरी त्याचं शरीर शिल्लक राहिलं तरी ते बाधक नाही, कारण त्याची आसक्ती संपली. असोयसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगोदशा. ज्यांचा अहंकार संपलेला आहे आणि संसारही संपलेला आहे, आसक्ती संपलेली आहे, देहामध्ये असूनही ते विदेही आहेत, असं शरीर शिल्लक राहिलं तर ते बाधक नसतं. पण संसाराची परिस्थिती अशी नाहीये. संसारी माणसाचं चित्त कोणाचं नातवात, कोणाचं नातीत, कोणाचं पुरीत, कोणाचं पोरात चित्त गुंतलेलं असतं ना. कोणाचं धनसंपत्तीमध्ये, कोणाचं प्रॉपर्टीमध्ये. मग काही लोक म्हणतात ना, आजोबा आला पोटाला. मग आजोबा कसं काय आला, आसक्ती होती म्हणून आला. तर संसारामध्ये अशा प्रकारे हा आसक्त जीव असतो आणि या आसक्त जीवाला तृप्त करावं लागतं. किंवा आपल्या घरामध्ये कुठं अकाल मृत्यू एखाद्या व्यक्तीचा झालेला असेल तर अकाल मृत्यू झालेली व्यक्ती सुद्धा आणि त्याच्या आत्माची भ्रमंती होण्याची शक्यता असते, कारण त्याचा अकाल मृत्यू झालेला असतो. मग असे काही दोष आपल्या परिवारामध्ये पूर्वी काही घडलेले असतात, ते
दोष आपल्यावर येऊ नये म्हणून त्याकरता त्या जीवांना तृप्त करावं लागतं आणि ते पिंडदानाच्या माध्यमातून त्यांना तृप्त करावं लागतं. म्हणून आपण पिंडदानादी क्रम करतो, वर्ष श्राद्ध 10-13 श्राद्ध जरी घालतो, पण एवढं असूनही जर त्याला मुक्ती मिळाली नाही तर आपण प्रत्येक वर्षी आणि पितृपक्षामध्ये पण आपण पितरांच्या नावाने पिंडदान करतो ना, त्याला खिरीचा नैवेद्य. महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म युधिष्ठिर संवाद आहे. या भीष्म युधिष्ठिर संवादामध्ये भीष्माचार्य युधिष्ठिरांना आणि हा मुद्दा समजावून सांगतात. त्याने सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य, कोणत्या पदार्थाचा नैवेद्य आपण त्यावेळेला पिंडदान दिल्यानंतर किती दिवस पितर तृप्त राहतात, असं बरंच विस्तृत वर्णन त्या ठिकाणी भीष्माचार्यांनी केलं. तर त्या ठिकाणी असंही वर्णन केलेलं की आपण जो खिरीचा नैवेद्य करतो ना, खीर पितरांकरता आपण जे मुद्दाम खीर करतो, त्याने सांगितलं खिरीचा नैवेद्य जर आपण पितरांना अर्पण केलं तर ते वर्षभर तृप्त राहतात. म्हणून त्या ठिकाणी खिरीच्या नैवेद्याची एक आपली प्रथा आहे. तर ते महाभारत ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. तर अशा प्रकारे पितरांना तृप्त करण्याकरिता जे काही विधी आपण करतो ते करावे लागतात. जन्म आणि मृत्यू या ज्या 2 गोष्टी आहेत, या 2 गोष्टीमध्ये जन्म होतो तेव्हा आपण विठाळ मानतो, मृत्यू होतो त्यावेळेला आपण सुतक मानतो. विठाला विठाला हा संबंध त्यामुळेच आहे की त्यांची आपल्यामध्ये आसक्ती असल्यामुळे संबंध शिल्लक राहतो. आत्मा वैस पुत्र हा उपनिषदकार सांगतात, बापाचा जरी मृत्यू झाला तरी त्या बापाचा अंश पुत्रामध्ये आहे आणि बापाचा अंश पुत्रामध्ये आहे, नातवामध्ये आहेत. अनुवंशिक काही अनुवंशिक संस्कार आपल्यामध्ये आलेले असतात. 10 प्रकारच्या संस्कारांनी आपल्या बुद्धीची निर्मिती होत असते. एका ठिकाणी वर्णन आहे, आगमोपप्रजापाद देशो जन्म च कर्म च ध्यान मंत्र संस्कारात दशयति बुद्धी हेतवा. आगम म्हणजे शास्त्र किंवा ग्रंथ. जशा ग्रंथाचा आपण अध्ययन करतो तशा विचारांचा प्रभाव आपल्या बुद्धीवर पडतो. आप म्हणजे मात्या पित्यांच्या शुक्र रजापासून आपल्यामध्ये काही गुणदोष आलेले असतात, काही संस्कार आलेले असतात. एखाद्या व्यक्तीला एखादा दृढ जर आजार जडलेला असेल तर डॉक्टर विचारतात तुमच्या घरात कोणाला होता का, वडिलांना, आजोबाला, पणजोबाला किंवा आईच्या वडिलांना, आईच्या आजोबाला, असं विचारले जातं. त्याचं कारण काय की हा रोग जर अनुवंशिक असेल तर तो जास्त पक्का असतो. अनुवंशिक म्हणजे तो वंशाद्वारे आलेला आहे, म्हणजे तो पितरांद्वारे आपल्यामध्ये आलेला आहे. तसे अनुवंशिक काही संस्कार, अनुवंशिक विचार आपल्यामध्ये आपल्या पितरांद्वारे येतात. मग ते येतात याचा अर्थ काय झाला, त्यांचा अंश आपल्यामध्ये शिल्लक आहे. त्यांचा अंश आपल्यामध्ये शिल्लक असल्यामुळं आणि ते आसक्त जीव आहेत. ते आपण पत्रिकेमध्ये लिहिताना कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी आपल्याला माहिती आहे कुठे गेले, स्वर्गात गेले का नरकात गेले. नरकवासी कोणी लिहित नाही, कदाचित नरकात गेले काय माहिती आपल्याला, त्याचे कर्माप्रमाणे. पण ते कुठे गेलेले आहेत हा भाग वेगळा आहे. ते अतृप्त असतात आणि ते अतृप्त असल्यामुळं या जीवामध्ये त्यांची आसक्ती असते आणि म्हणून त्यांना तृप्त करण्याकरता हे पिंडदानाने विधी केले जातात. त्याकरता शास्त्रात वेगवेगळे विधी सांगितलेले असतात. तसं आणि मग सुतक का मानलं जातं की त्या जीवाचा आपल्याशी संबंध आलेला असतो या माध्यमातून, वंशाच्या माध्यमातून. त्याला मांस वंश म्हणतात. 2 प्रकारचे वंश शास्त्र म्हणतात, एक विद्यावंश आणि एक मांस वंश. विद्यावंश म्हणजे गुरु शिष्य परंपरा. गुरु शिष्य परंपराची जी वंश परंपरा असते त्याला विद्यावंश म्हणतात. आणि बाप, मुलगा, नातू, पंतू ही जी परंपरा आहे हे मांस वंश आहे. या मांस वंशामध्ये सुद्धा जे काही संस्कार आपल्या पूर्वजांपासून आलेले असतात त्या संस्कारामुळे त्यांचा आपल्याशी संबंध असतो. हा सूक्ष्म संबंध तो दिसत नाही आणि म्हणून त्याकरता आपण एखाद्याचा मृत्यू झाला तर सुतक पाळतो, जन्म झाला तर त्याचा विटाळ पाळतो जन्मानंतर. कारण हे शरीर हे विटाळाचं आहे, शरीर विटाळाचे आळे, हे विटाळाचं आळे. या शरीरामध्ये दिसत काय, रोग दुर्गंध हे सगळे या शरीरामध्ये भरलेले आहेत. रक्तरेत दुर्गंधी जंतू नरकमुतारे भरलेले देहस्ते मांस रुधिरे धीमते तजत्वम
जाया सुदादिषु सदा ममताय मुञ्च पश्यान्निशं जगदिदं षड्भङ्गदिष्टो वैराग्यरागरसिको भक्तिनिष्ठा शरीर दुःखाचे गोधार शरीर दुःखाचे गोधार शरीर दुःखाचे गोधार शरीर दुःखाचे गोधार शरीर रोगाचे भांडार शरीर रोगाचे भांडार दुःखाचं पोटार आहे, रोगाचं भांडार आहे, दुर्गंधीचं थार आहे. आपण दररोज स्नान करतो, स्वच्छ करतो, नाहीतर किती दुर्गंधी. महिनाभर स्नानच करू नका बरं, जवळ कोणी थांबणार नाही. हे दुर्गंधीचं थार आहे, रोगाचं भांडार आहे, दुःखाचं पोटार आहे, विटाळाचं आळ आहे. आणि म्हणून जन्माच्या वेळेला आणि मृत्यूच्या वेळेला त्याचं विटाळाने सुतक पाळलं जात असतं. ते त्या कालावधीमध्ये आपण शुभ कार्य करीत नाही. मग लग्न कार्यादी असतील किंवा पूजा पाठ वगैरे काही शुभ कार्य असतील ते आपण करीत नाही. आणि मग ज्या वेळेला मोठं बेट तयार होतं आणि त्यावेळेला अशा अडचणी नेहमी यायला लागतात, त्या टाळण्याकरता आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची बेट हे विधीपूर्वक आपण केलेली आहेत. त्याबद्दल देठे परिवाराला धन्यवाद. अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा स्थितीपर प्रकरणातील अभंग आहे. परमार्थामध्ये माणसाची स्थिती कशी असावी, आपण कुठं आहोत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, म्हणजे आपल्या अंतःकरणाची स्थिती काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं असतं. आणि हे जाणण्याकरता काही महत्वाच्या गोष्टी महाराज या ठिकाणी व्यक्त करतात. आणि महाराजांनी सांगितलं अशी स्थिती प्राप्त करणारा मनुष्य तो खरा भाग्यवान असतो. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिले याचे लागे. या संसारामध्ये तुम्ही जन्माला आलात ना, कशा करता आलात, याची लागी संसारी जन्मेची याची लागी हे कार्य तुमच्या जीवनात घडावं. आणि ज्याच्या जीवनात हे कार्य घडलं नाही तो भाग्यवान असू शकत नाही. तो धनवान असेल, पुण्यवान असेल, सामर्थ्यवान असेल, पण भाग्यवान नाहीये. म्हणून काय भाग्य आहे असं, त्याकरता महाराजांनी सांगितलं की काही दोष मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असतात, ते दोष झाले. मी एक उदाहरण महाराजांनी असं दिलं, शेंदळ पिकल्याच्या नंतर त्याला गोडपणा येतो. शेंदळामध्ये काही कडू जाती असतात, भोपळ्यामध्ये काही कडू भोपळे असतात, गिलके दोळक्यातही काही कडू अशा जाती असतात, शेंदळातही तसे कडू जातात.
कडू भोपळा. एकदा एकाने असंच पटांगणात दाराच्या कुपाटीवर भोपळ्याची वेल लावली. तो कडू भोपळा होता. ते कडू भोपळे दिसायला खूप सुंदर दिसतात. काही काकड्या कडू निघतात ना. एकदा असं एका रस्त्याच्या कडेला एका माणसाचं शेत होतं, त्याच्यावर काकडीची वेल होती. खूप काकड्या लागलेल्या होत्या. एक म्हातारा नातूला घेऊन चालला होता. म्हातारा आंधळा होता. नातू त्या आजोबाचं बोट धरून चाललं. त्या नातवाने पाहिलं, त्याने विचारलं, आजोबा या शेतात खूप काकड्या आहेत म्हणे, एक दोन काकडे आणू का आपल्याला? नको नको म्हणे, कडू आहे म्हणे. तुम्हाला काय माहिती कडू आहे? मी घेऊन येतो म्हणे. तो पोरगा गेला आणि त्या एक दोन काकड तोडून आणल्या. त्या खरंच कडू निघाले. तुम्हाला कसं काय कळलं? तुम्ही तर आढळले. हे तर दिसत नाही. डोळच माणसं सुद्धा कडू गोळ हे कळतच नाही का? ते बाहेरून पाहिलं तर कळत नसतं. तुम्ही कसं काय सांगितलं म्हणे हे कडू आहेत म्हणून? काही सांगितलं, अरे वेड्या, रस्त्याच्या कडेला शेत असताना ज्या तिथे काकड्या शिल्लक राहिले तेव्हा त्या कडू आहेत. गोळ तिकडून ठेवल्या असत्या का? आपल्यापर्यंत आल्याच नसत्या. आधीच कोणीतरी करून नेल्या असत्या. ज्या अर्थी रस्त्यात असूनही कोणी तोडीत नाही, याचा अर्थ त्या कडू आहेत. तर कडूपणा हा एक दोष आहे. एकदा एक मनुष्य भोजनाचं निमंत्रण, जावायला भोजनाचं निमंत्रण, धोंड्याचं पहिला धोंडा, त्याच्यात भोपळ्याची भाजी पण होती. त्या वेलाला पहिलाच भोपळा लागला होता. त्यामुळे कोणी खाऊन पाहिलेला नव्हता. सासूबाईला वाटलं जावायला करायची चांगली भोपळ्याची भाजी करतायत. अशी मसालेदार भाजी बनवली. जावई जेवायला बसले आणि ती भाजी होती कडू. असा नियम होता, जेवताना बोलू नये, पात्रावर शिल्लक ठेवू नये. यांनी विचार केला हे सगळं गोड आहे पण हे एकच कडू आहे. त्याला वाटलं आपण असं बरे कडू अगोदर खाऊन टाकू. शिल्लक तर ठेवता येत नाही पात्रावर. नियम आहे आपल्या पात्रावर शिल्लक ठेवायचं नाही. आणि जेवताना बोलू नये नियम आहे, सांगता येत नाही. त्याने अगोदर भाजीच खाऊन टाकली भोपळ्याची. कडू कडू खाऊन टाकू म्हटले, नंतर मग आपलं बाकीचं गोळ खाल्लं म्हणजे तो कडूपणा निघून जाईल. पण ज्यांनी जेव्हा भाजीवर दडाका लावला, सासूबाईला वाटलं जावायला फारच आवडली. सासूबाईने पातेलं आणलं, पातेलं दिली आणखी भाजी उघडून. आता जेवताना बोलू नये नियम त्याला वाटला आता जर नाही बोललं तर हे सगळं पूर्णच कडू खावं लागलं. नियम तोडावा लागला ना. तर असे काही कडू पदार्थ असतात. तर शेंदाळ्यामध्ये सुद्धा अशी काही कडू जात आहेत. पण ते कच्चा आहे तोपर्यंत कडू असतो. ते परिपक्व जेव्हा व्हायला लागतं तर कडूपणा नाहीसा होतो. तसा मनुष्याच्या जीवनामध्ये काही दोष असतात आणि ते दोष जोपर्यंत आहे तोपर्यंत मनुष्य हा इतरांशी चांगलं वागत नाही. काही लोकांचा स्वभाव असतो बरं का, दुसऱ्याचं सुख तर त्याला कधी सहन होत नाही. एखाद्याची गाय जर चांगली दूध देत असेल याने उडवलीच. एखाद्याला विंचूड असला तर यांनी चढवलाच. काही विंचू चढवणारे असतात. एखाद्या ठिकाणी स्वयंपाक चालू असेल, जर का यांनी डोकावून पाहिलं तर किती जाळ लावा, डाळ शिजायचीच नाही. अशा प्रकारची प्रवृत्ती असणारे काही माणसं आहेत. त्यांच्या अंतःकरणात एक दोष आहे, त्याला मल म्हणतात. मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. तर मलिनता जोपर्यंत चित्तामध्ये आहे तोपर्यंत मनुष्य दुसऱ्याला दुःख देण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच्या दुःखाने दुःखी होण्यापेक्षा दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होण्याची माणसाची प्रवृत्ती असते. ही मलिनता आहे. आणि जोपर्यंत चित्तातील मलिनता दूर होत नाही तोपर्यंत भगवत प्रेम निर्माण होत नाही, तोपर्यंत भगवत भजन कळत नाही, तोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही. आणि भगवंताची प्राप्ती जर जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर त्याकरता मलिनता ही घालवलीच पाहिजे. विठाला विठाला हो निर्मल माना जन जो मोही भावा, निर्मल माना जन जो मोही भावा, निर्मल माना
रामचरितमानसमध्ये वर्णन भगवान रामचंद्र सांगतात जो अंतःकरणाने निर्मल आहे तो मला प्राप्त होतो. मोही कपट छल छिद्र भावा छिद्र भावा निर्मल मन जन सोमही पावा. ज्याचं मन निर्मल आहे मलरहित मलिनता ज्याची गेली मनातला मळ गेला. साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. महाराज हा पर्वकाळ साधला. पर्वकाळ कोणता हे मनुष्य शरीर ज्याचं असणार आयुष्य हा पर्वकाळच आहे. जसं विशिष्ट पर्वकाळ असतो ना विशिष्ट पर्वकाळाला विशेष महत्व असतं तसं 84 लक्ष योनीचे वेगवेगळे पर्वकाळ आहे. त्यामध्ये विशिष्ट पर्वकाळ म्हणजे मनुष्य शरीर आहे. अतिशय जोपर्यंत त्या मनुष्य शरीरामध्ये आहे तोपर्यंत जो काळ आहे हा काळ सत्कार्य करण्याकरता असतो. जसं पर्वकाळ पुण्यकर्म करण्याकरता असतं त्याप्रमाणे मनुष्य शरीर हे सत्कार्य करण्याकरता असतं. म्हणून ज्याला हा पर्वकाळ साधला हा पर्वकाळ केव्हा साधला गेला अंतरीचा मळ. अंतःकरणाचा ज्याचा मळ निघून गेला त्याला खरा पर्वकाळ साधला. कारण जोपर्यंत मलिनता आहे तोपर्यंत मनुष्य दुसऱ्याला सुख देण्याऐवजी दुसऱ्याला दुःख देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून रामचरितमानसमध्ये वर्णन आहे निर्मल मन जन सो मोही पावा. जो निर्मल झाला तो मला प्राप्त होतो. मोही कपट छल छिद्र न भावा. कपट छल छिद्र न भावा. काही लोक कपट करतात ना कपट कारस्थान चालू असतं त्यांचं कधी शांत बसायचेच नाही. कोणतरी कधी शांत बसून दिसला का काहीतरी कोलतळीतच राहतो. खेकडा असतो बघा. खेकडा हा पाहताना कसा पाहतो पाहिलं तुम्ही खेकडा परवा पाहिले असेल ते डोळे कसे असतात सरळ नाही राहत. खेकडा सरळ पाहत नाही. चालताना सरळ चालतो का होतो आळवा चालतो. दिसायला फार सुंदर असं त्याला जर हात लावलं काय करतो गुदगुद्या. खेकड्याला जर हात लावतो नांगी बोटात जर बोट जर पकडलं तर तुटत पण सोडणं येत नाही. कुठून सुख नाही. तसे काही लोक बघा कधी स्वतःही दुःखी राहतात दुसऱ्यालाही दुःख देत राहतात. शेजाऱ्याच्या कुठं काहीतरी करतीलच कुठेतरी घाण फेकतीलच नाही तर बाण कुरतीलच. काही ना बांध खोडायचं मारावंच असतं. शेतात काही पुळीत पडलेलं असतं बांधच खोलीत राहत. ही प्रवृत्ती आहे आणि ही जी प्रवृत्ती आहे ही आहे चित्ताची मलिनता आणि ही परमार्थात बाधक आहे. अशा प्रकारची प्रवृत्ती असणारा मनुष्य मला प्राप्त होत नाही. पण भगवान परमात्मा सांगतात तो भगवत प्राप्ती कधीच करू शकत नाही. त्याकरता या चित्ताचं शुद्धीकरण फार महत्वाचं आहे. म्हणून मल नावाचा जो दोष आहे तो जावा. तसं मल दोष हा निष्काम कर्माने जात असतो. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने कोणतंही कर्म करताना निष्काम कर्म करावं. कामनानियुक्त कर्म केलं तर कदाचित कामनाची पूर्ती होईल पण निष्काम कर्म केल्याच्या नंतर निष्काम कर्म ही भक्ती ठरत असते. सकाम कर्म आणि निष्काम कर्म दोन्ही कर्मातला फरक मी तुम्हाला सांगतो. एक नहुष राजा होता. नहुष स्वर्गाधिपती झाला. परिराहाटी माझी भांबावला तो भजंगत्व पावला. नेणशी काही मौलिक ज्ञानेश्वर मला उदाहरण देतात ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये. नहुष राजा असं एकदा हा नहुष राजा इंद्र पदावर बसला.
पहिल्या इंद्राकडून ब्रह्महत्येचं पातक घडल्यामुळे जागा तर रिक्त ठेवता येत नाही, याची योग्यता नव्हती, पण याला बसवलं कारण याचे 99 यज्ञ पूर्ण झालेले होते. वास्तविक जैशी शतमक संपत्ती स्वर्गीचे 100 यज्ञ पूर्ण झालेला मनुष्य इंद्र पदाला प्राप्त होत असतो. याचे 100 यज्ञ झालेले नव्हते, 99 झालेले होते, एकच कमी होता. आता जागा रिक्त ठेवता येत नाही म्हणून याला इंद्र पदावर नियुक्त केलं. पण अनाधिकारी मनुष्य, अयोग्य मनुष्य जर उच्च स्थानावर गेलं तर तो अयोग्य मनुष्य त्या उच्च पदाचा दुरुपयोग करतो. हा जेव्हा नहुष जेव्हा इंद्राच्या जागेवर आणि स्थापित झाला त्यावेळेला याने सर्व ऐश्वर अगदी भोगलं. तो काय ऐश्वर, सर्व गंधर्व गातायत, अप्सरा नृत्य करतायत. विचारले अप्सरा कोणाच्या, म्हणले आता तुम्ही याचे स्वामी आहात महाराज. हे गंधर्व म्हणजे आपलेच आज्ञाधारक सेवक आहेत. अशा प्रकारे सर्व विचारायला लागल्यानंतर विचारलं, ते पहिल्या इंद्राची पत्नी होती शशी, इंद्राणी. ही कोण आहेत? ही पहिल्या इंद्राची पत्नी आहे. मी आता पहिल्या इंद्राचा काय समज राहिला, मी इंद्राणी ही इंद्राणी, तिने मला स्वीकारला पाहिजे. तिचा नाईलाज जाते, काय करावं आता, सत्यपूर्ण काही करता येत नाही. तिने नारदांना सल्ला विचारला. नारदांनी सांगितलं, भक्त आता विरोध करता येणार नाही, पण मला एक मार्ग सांग. काय, मला भेटायला येताना तुम्ही अनुचिष्ट वाहनावर बसून या, तेव्हा मी तुमचा स्वीकार करतो. अनुचिष्ट म्हणजे अनुचिष्ट, ज्या वाहनाचा उपयोग आतापर्यंत कोणी केलेला नाही असं अनुचिष्ट वाहन, त्याच्यावर तुम्ही बसून या, मग मी तुमचा स्वीकार. असं नारदाच्या सल्ल्यावरून त्या शचीने या इंद्राला सांगितलं. याने विचार केला अनुचिष्ट वाहन कोणतं, शोधण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे वाहन त्यांनी पाहिली, पण कोणतंही वाहन कोणतरी वापरलेलं दिसलं. अहो साधा उंदीर मामा सुद्धा गणपती बाप्पाने सोडला नाही ना, आता कोणतं वाहन सापडायचं अनुचिष्ट. त्यांनी विचार केला, आतापर्यंत सगळ्यांनी वाहन केलेलं दिसतं, पण साधूचं काही कोणी वाहन केलेलं दिसत नाही. विनाश काळजीपूर्वी बुद्धी, साधूचं वाहन. मग तिने सप्त ऋषींना निरोप दिला. सप्त ऋषींनी विचार केला, आतापर्यंत इंद्र कधी आपल्याला असा निरोप पाठवला नाही, गरज असली तर सल्ला घेण्याकरता आपल्याकडे येत होता. संत महापुरुषांचा, ऋषीमुनींचा एक सन्मान करणं गरजेचं असतं. राजा राजाच्या जागेवर जरी असेल तरी साधूला कोणाची गरज नाहीये. जर एखादा राजा अडचणीत असेल तर तो साधू संतांकडे जाऊन दर्शन घेऊन आपल्याला आणि आपल्या समस्या मांडित असतो, असा निरोप पाठवत नाही. त्यात काही नाही विचार केला तर नवीन आहे, अजून माहित नसेल, चला जाऊन येऊ आपण, बोलवलं तर. आता बोलवल्यानंतर गेले सर्व ऋषी. ऋषी गेल्यानंतर प्रणाम करण्याची संस्कृती आहे आपली. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ज्ञानम ज्ञानिन तत्दर्शना. प्रणिपात करावा. थोर पुरुषांना तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. मस्तक ढेंगणा करी संतांच्या चरणा, करी संतांच्या चरणा, करी संतांच्या चरणा. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. ही सभ्यता आहे. सप्तऋषी आले, त्यांनी मस्तक प्रणाम तर केला नाही. या या ऋषी या या, कशी काय चालू तपस्या, हे कोणती सभ्यता आहे. बसा बसा बसा. तपस्या करून करून तुम्हाला एक सारखं काम करून कंटाळा असेल तर तुम्हाला एक दुसरं काम सांगतो. म्हणजे काही पालखी सजवलीत ना, ती पालखी घ्यायची म्हणून तुम्ही खांद्यावर, पालखी खांद्यावर. त्यांना वाटलं काय असेल, काही कार्यक्रम असेल, एखादी मिरवणूक असेल देवदेवतांची, सांगितलं असेल आपल्याला खांद्यावर पालखी घ्यायला. ठीक आहे, साधू संतांचंच कार्य आहे. पण एकाने विचारलं, याच्यामध्ये काही एखादा फोटो, मूर्ती, चरण पादुका असं काही दिसत नाही म्हणजे पालखीमध्ये. मिरवणूक भरल्यावर खांद्यावर घेऊन चालायचंय, काहीतरी पाहिजे ना देवदेवतेचा फोटो किंवा चरण पादुका, एखादी पालखी काहीतरी पाहिजे त्या पालखीमध्ये.
काही दिसत नाही. नाही नाही याच्यामध्ये मी बसणार नाही. ते म्हणले आता याच गळा भरा झाला म्हणले. बघू म्हणले आणखी काय काय चाळे करतो बघू म्हणले आपण. हा त्या पालखीत बसला आणि त्या सप्तऋषींनी पालखी खांद्यावर घेतली. जायचं कुठे म्हणले. ते म्हणले पहिल्या इंद्राची पत्नी शशी आहेत, तिला भेटायला जायचंय. काय मूर्ख मनुष्य म्हणजे साधूचा उपयोग कुठं करावा. मनुष्य किती आणि मनुष्याची घसरण होऊ शकते. साधूला खांद्यावर पालखी घ्यायला लागली, भेटायला कोण चालला. पहिल्या इंद्राच्या पत्नीला भेटायला. एक तर ती बिचारी तिचा पती तिथं नाही याचा अर्थ तिचा गैरफायदा घेतोय आणि त्याच्याकडे साधूचा उपयोग. बघा मूर्ख मनुष्याच्या हातात सत्ता आल्यानंतर कसं घडत. बघू म्हणले पुढं काय काय घडतं ते. बरं आता हा बसला पालखीत, त्या सप्तऋषांनी पालखी खांद्यावर घेतली. लवकर चला, इतका उतावळी झाला. लवकर चला, सर्प 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 म्हणजे लवकर चला, सर्प सर्प लवकर चला लवकर चला. त्याच्यामध्ये दुर्वास होते. दुर्वासाला काही रावलं नाही, कारण ते दुर्वास आहे. ते दुर्वास म्हणजे सर्प सर्प लवकर चला म्हणतो, जा तू सर्प होशील. सर्प होशील म्हटल्याबरोबर तो सर्प झाला ना हो, आणि त्याला लागला पालखीत हिंडायला. नवश स्वर्ग आदिपती झाला परी राहटे माझी भांबावला. माझे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत. तो भुजंगत्व पावला नेणसी काही. तो भुजंग झाला, सर्प झाला, इंद्रपदही गेलं, मनुष्य शरीरही गेलं. अनाधिकारी मनुष्य जेव्हा चुकीचं बघायला लागतो तेव्हा शेवटी तर पतन झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे मलिनतायुक्त असणारा मनुष्य सत्कार्यामध्ये गेल्यानंतर तो सत्कार्य करण्याऐवजी सत्कार्यामध्ये विघ्नकारक ठरतो. म्हणून मलिनता जाण्याकरता निष्काम कर्म करावं, सकाम कर्म करू नये. सकाम कर्म करणाऱ्याची परिस्थिती होते. कारण दुर्वासाने सांगितलं, अरे तू जरी इंद्रपद प्राप्त केलेलं असलं, जरी तू 100 यज्ञ केलेले असले, तरी तू सकाम भावनेने 100 यज्ञ केलेले आहे. आम्ही जी भक्ती केलेली निष्काम केलेली आहे. मग सकाम उपासना कितीही केलेली असली आणि निष्काम उपासना थोडी असेल तरी ती सकाम उपासनेपेक्षा श्रेष्ठ असते. ट्रक भर जरी तुम्ही लोखंड आणलं तरी सोनं थोडं लागत असतं त्याची बरोबरी करण्याकरता. त्याप्रमाणे तू कितीही सकाम कर्म केलेलं असलं तरी आमचं निष्काम कर्म आहे. दुर्वासाने सांगितलं, शाप देतो, तू भुजंग सर्प होशील. तो भुजंगत्व पावला नेणसी काही. म्हणून निष्काम कर्म करावं. निष्काम कर्माने चित्त शुद्ध होत असते. मलिनता दूर होण्याकरता निष्काम कर्माची आवश्यकता आहे. आणि दुसरा विक्षेप म्हणजे चंचलता. परमार्थामध्ये दुसरा दोष आहे चंचलता. आपण भजन करतो, परमार्थ करतो, पण मन एका जागेवर थांबत नाही. मनोधावती सर्वत्र मदोन्मत्त गजेंद्रवत. उन्मत्त झालेल्या गजेंद्राप्रमाणे धावणारं मन आहे. चंचल ही मन कृष्ण प्रमाथी तर बलवद्रहम तस्याहम निग्रम मन्ने वायोरिष्करम. मन स्थिर झाल्याशिवाय परमार्थ घडत नाही. मन करारे प्रसन्न, मन करारे हा
मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षत्व बंधन सुख समाधान इच्छा सर्व सिद्धीला कारण मन आहे, सुखाला कारण मन आहे, दुःखाला कारण मन आहे, मोक्षाला कारण मन आहे, बद्धतेला कारण मन आहे. आणि मन तर धावताय मनोधावते सर्वत्र मदन गजंद्रवत हे स्थिर होत नाही आहे. म्हणून याला स्थिर करण्याकरता परमात्म्याची भक्ती आहे. रे मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. रे मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. संत कवी माझा वर्णन करणारी म्हणा रे मन मूर्ख कब तक जग में कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. राम नाम नहीं गाएगा तो अंधमय बजगाए. राम नाम नहीं गाएगा तो अंत समय पछताएगा. रे या मनाची चंचलता आहे विक्षेप दोष. तिसरा आहे आवरण दोष. आवरण म्हणजे अज्ञान, अज्ञानाचं आवरण. हे 3 दोष नष्ट झाल्याच्या नंतर मनुष्य परमात्म्याच्या भक्तीला अधिकारी प्राप्त. आणि म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात दोष गेल्याच्या नंतर चित्त शुद्ध झाल्यानंतर तो कोणाबद्दल कधी वाईट विचार करीत नाही. म्हणून महाराजांनी या ठिकाणी उदाहरण दिलं, शेंदळ पिकल्याच्या नंतर त्याचा कडूपणा जातो त्याप्रमाणे माझी परिपक्व अवस्था झाल्यामुळं त्या शेंदळाप्रमाणे परमार्थात शुद्ध झालो आणि ते भगवंताच्या कृपेने झालो प्रथम चरणामध्ये. Hey
पिकलिया सेंदे कडूपणा केले तैस्या आम्हा केले पांडुरंग. शेंदळ पिकल्यानंतर कडूपणा गेला, त्याचा रंग बदलला, सुगंध यायला लागला ना. फळ परिपक्व झाल्यानंतर सुगंध येतो. आणखी परिपक्व फळ झाल्याचं एक लक्षण आहे, ते म्हणजे फळ परिपक्व झाल्यानंतर देठाला सोडून देतो. जोपर्यंत देठाला चिकटलेला आहे तोपर्यंत कच्चा आहे बरं का. देठाला चिकटू नको तिथे पाडीन. परमार्थामध्ये परिपक्वता, फळ केव्हा परिपक्व झालं, देठाला सोडलं की ते पिकलं. जोपर्यंत देठाला चिकटले तोपर्यंत कच्च आहे. काही लोक असे चिकटलेले असतात, वय झालं, बाजेवर पडला, मरणांत अवस्था आहे, पण शेजारची 2 एकर विक्रीला म्हणजे उठून बसतो. हे अजून कच्चच आहे, चिकटलेलं आहे. नारळ असतं बघा, नारळ. नारळाचे 3 प्रकार आहेत. एक गोटा नारळ असतं, पूर्ण पाणी त्यातलं वाळून गेल्यानंतर ते खोबरं जे असतं ते त्या करोटीच्या आत असलं, पण चिकटलेलं नसतं. ते आवाज गळगळ गळगळ वाजतं ते हलून पाहिल्यावर. एक अर्धपक्व आहे, ते चिकटलेलं आहे, ते काढावं लागतं, म्हणजे एकदम कच्च आहे. काही लोक नारळ फोडताना एकदम कच्च निघतं कधी कधी. ते त्या करोटीला चिकटलेलं असतं, निघतच नाही. ते चाकूने निघत नाही, सूर्याने निघत नाही. तो वैद्यगुण तसंच खापरा सहित देऊन टाकतो प्रसाद, निघत नाही म्हणून. आता ज्याने हातावर प्रसाद म्हणून घेतला तो खालून वरून पाहतो, खापर असतं खालून. तो दाताने करंडून खात, त्याला दाताने करंडून खातो, पण ते करंडतो तरी ते खाली चिकटलेलंच आहे. तसं काळाने दाताने करंडलं, याला म्हातारा झाला तरी पण हा संसार चिकटलेलंच आहे. सावध भाऊन सावध होई बापा, काळ लागला मापा. तिथून पुढं प्रपंचे गुंतू नको. आता प्रपंचातून बाहेर निघ. सावध करतात, पण आपल्या प्रपंचातून बाहेर निघण्यापेक्षा आणखी चिटकतो त्या कच्च्या नारळाप्रमाणे. दुसरं अर्धपक्व असतं, ते निघतं पण काढावं लागतं. फोडल्यानंतर मग हाताने काढावं लागतं, चाकूने कशाने तरी काढावं लागतं. तसं काहींना काढावं लागतं. अहो चला परमार्थ आहे, चला कीर्तन आहे. नाही हो, तुम्हाला माहित नाही माझ्यावर खूप कामं. अरे कामं नेहमीच आहेत, चला निघतं ते पण काढावं लागतं. परंतु पूर्ण सुकलेलं जे नारळ आहे ते त्या नारळाच्या खापराच्या आत आहे, करोडीच्या आत आहे, पण ते चिकटलेलं नाही आहे. तसं ज्याच्या जीवनामध्ये परिपक्वता आलेली आहे, तो दिसताना संसार जरी दिसत असेल तरी तो संसाराला चिकटलेला नाही. पद्मपत्र विवाम असा हा भगवान सांगतात. ज्याप्रमाणे कमळ पाण्यात असूनही पाण्यापासून अलिप्त राहतं, त्याप्रमाणे महात्मा संसारात राहून संसारापासून अलिप्त राहतो. हे आहे परिपक्वता. परिपक्व फळ झालं म्हणजे ते देठाला सोडून देत असतं. तसं हा संसार आहे, आता मला सोडून जावं लागणार आहेत ना, त्याच्या अगोदर सोड ना. मुलांनी लाथा मारून काढून देण्यापेक्षा बऱ्याच वेळेला पोरांच्या लाथा खातो, पण कधी मंदिरात जाणार नाही. 80 वर्षाचा झाला पण मंदिराची पायरी चढला नाही. स्वाभिमानानं सांगतो, कोण कशा स्वाभिमान, कोण कशा स्वाभिमान. अशा प्रकारचा चिकटलेला मनुष्य याच्यामध्ये कधीच परिपक्वता येऊ शकत नाही. म्हणून महाराजांनी उदाहरण दिलं, पिकलिया सेंदे कडूपण गेले. त्यातले दोष जसे गेले ना, तैसे आम्हा केले पांडुरंगे. पांडुरंगाच्या कृपेने आता आम्ही शुद्ध झालो. आमचे मलविक्षेपादी आवरणादी दोष गेले. आणि अशी स्थिती निर्माण झाल्याच्या नंतर काम क्रोधावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. कारण दुःखाला कारण आहे 3 विकार. अर्जुनाने एकदा भगवंताला प्रश्न विचारला, हे प्रभू, इच्छा नसताना सुद्धा हे काम क्रोधादी विकार मनुष्याला का त्रस्त करतात? बलात्काराने, आणि ते या व्यक्तीकडून अशा प्रकारचे कुकर्म का करून घेतात? विढाला विढाला अतकेन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनुच्छिन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजितः. इच्छा नसताना सुद्धा
आता केन प्रयुक्तोयम पापम चरते पुरुष हा इच्छा नसताना सुद्धा काही लोक पापामध्ये प्रवृत्त होतात. त्यांना ते प्रवृत्त करणार कोण आहेत? एखाद्या माणसाला वाटतं दारुड्याला दारू पिऊ नये म्हणून, पण सुटत नाही. बिडी पिणारा बिडी सुटते का? अहो ध्यान सोडून काय ते बिडी पितात, तोंडाचा वास येतो. काय करावं माणूस खूप प्रयत्न करतो, बिडी सुटले की पोटच फुगत होतं का असं काही? दोघ जण होते, बिड्या पीत बसले होते. एक माणसाला दर्शनाला उठला, तो दर्शन घेण्याचा, पण तोंडात बिळी तशीच तोंडात बिळून तसाच वाकला खाली. लागला दर्शन घ्यायचं, सांगितलं अरे बाबा बिडी विजव खालून चटका लागतोय. त्यावेळेस त्या जोडीदार सुद्धा पीत पीत म्हणजे महाराज माझं दर्शन होईपर्यंत बिडी तुमच्या हातात राहू द्या. बघा सुटत नाही ना. काही कीर्तनात सुद्धा पेटवतात, लांबच बसतात कुठेतरी. बिडीसारखं साधं व्यसन माणसाला सुटत नाही का गळतं, असं अर्जुनाचा प्रश्न आहे. चांगले चांगले माणसं त्यांना कळतंय हे वाईट आहे, हे करू नये हे कळतंय. दारू पिणाऱ्याला कळतंय की दारूमुळे काय नुकसान होतंय आणि पिऊ नये असं त्याला वाटतंय, पण सुटत नाही. मग असं बलात्काराने त्यांच्यामध्ये कोण काम करून घेतं? आता केन प्रयुक्तोयम पापम चरते पुरुष हा अनिच्छिन्नपी वार्ष्णय. इच्छा नसताना बलादेव नियोजित हा बलात्काराने त्यांच्याकडे काम कोण करून घेतं? असा प्रश्न जेव्हा अर्जुन भगवंताला विचारतो तेव्हा भगवान परमात्मा अर्जुनाला उत्तर देतो. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. हे काम क्रोधादी विकार हे रजोगुणापासून निर्माण झालेले आहे, ते विद्वानाचे सुद्धा वैरी आहे. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभ तस्मादेतत्रयं त्यजेत्. भगवान परमात्मा गीतेत सांगतात ही नरकाचे 3 द्वार आहेत. कोणकोणती? काम क्रोध आणि लोभ हे 3 नरकाची द्वार आहेत. यांचा त्याग केला पाहिजे. पण हे बलात्काराने आपल्याला हे कार्य का करून घेतात? हे रजोगुणापासून निर्माण झालेले आहेत आणि हे विद्वानाचे सुद्धा वैरी आहे. म्हणून यांना नष्ट करण्याकरता भगवंताची कृपा असावी लागते. स्वतःच्या सामर्थ्याने नाही, भगवत कृपेने हे नष्ट होऊ शकतात. म्हणून महाराजांनी सांगितलं भगवंताची पांडुरंगाची माझ्यावर कृपा झाली. पांडुरंगाच्या कृपेने माझे काम क्रोधादी विकार जागेच नष्ट झाले. द्वितीय चरणामध्ये काम Jai
रखुमाई देवी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई देवी हरि दे विठोबा रखुमाई देवी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई देवी विठोबा रखुमाई समस्त देठे परिवार आणि समस्त ग्रामस्थ कुरणपूर ग्रामस्थ कुरणपूर हे गाव पूर्वीपासून बेटाशी जोडलेलं गाव आहे, बेटाशी निष्ठावान असणारं गाव आहे आणि देठे परिवारही बेटाशी हा आणि जोडलेला परिवार आहे, नेहमी बेटाच्या सेवेमध्ये असतो आणि आपली वार्षिक पंगत असते ना, हा गुरुपौर्णिमेला असायची पण दुर्गाष्टमीला आपल्या बेटामध्ये होम असतो. सद्गुरू गंगागिरी महाराजांपासून चालत आलेली परंपरा आहे दुर्गाष्टमीच्या होमाची. दुर्गाष्टमीच्या होमाच्या दिवशी आणि आपली पंगत वार्षिक पंगत त्या ठिकाणी आपली आहेत. 10-15 हजार लोक त्या दिवशी आलेले असतात. तर कुरणपूरकरांना धन्यवाद. आणि नेहमी बेटाच्या सेवेमध्ये जे गणेश मंडप आहेत बेटामध्ये सेवेकरता जेव्हा पाहिजे त्यावेळेला ते नेहमी मंडप देत असतात. त्याबद्दलही मी त्यांना धन्यवाद देईल. आणि समस्त ग्रामस्थ आणि देठे परिवार या ठिकाणी जे हरिभक्तपारायण कोहिले महाराज उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद. विठाला विठाला सर्व गायक वादक मंडळी सर्व भजनी मंडळ सर्वांना धन्यवाद. 1:45 वाजत आलेले आहेत. मला असं वाटतं जास्त लांबू नाही. 10-5 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रम उरकून घेऊ. सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सुरू होणार आहे 26 तारखेला. आज 24 आहेत ना, म्हणजे परवा बेटामध्ये सप्ताहाला सुरुवात होत आहे.
गंगागिरी महाराजांची असणारी 119वी पुण्यतिथी आहेत. या पुण्यतिथीला 1 जानेवारीला पुण्यतिथी आहे. मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी. त्या दिवशी सायंकाळी 4 वाजता कीर्तन सुरू होईल. गंगागिरी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने 4 वाजता कीर्तन सुरू होईल. आणि 2 जानेवारीला काला आहेत. पुण्यतिथीच्या निमित्ताने असणारा काला सकाळी 10 ते 11च्या दरम्यान कीर्तनाला सुरुवात होईल. तर अशा प्रकारे 26 डिसेंबर ते 2 जानेवारी अखंड हरिनाम सप्ताह आहेत. 26 डिसेंबरला ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात होणार आहे. ज्याला कोणाला पारायणाला बसायचं असेल त्यांनी 26 तारखेला सकाळी यावं किंवा 25 तारखेला रात्री मुक्कामाला यावं. विठाला विठाला विठाला. काम, क्रोध, लोभ निमादे ठाईचे या तिघांवर विजय मिळवणं फार अवघड आहे. मोठ्या मोठ्यांना विजय नाही मिळवता. विश्वामित्र पराशर प्रभृतयो आतांब प्रणाशनः तेऽपि श्रीमुख पंकजं सुललितं दृष्ट्वैवामोहं गताः. विश्वामित्र पराशरासारख्यांना कामावर विजय मिळवता आला नाही ना. मोठे मोठे फेल झाले, पण तो काम शुकाचार्यांना काही करू शकला नाही. तो हनुमानजीला काही करू शकला नाही. काम बांधवडी काळ घातला तो तया माझे दंडवत कपी कुडी हनुमान. शुकाचार्य एरवी विषय जिणून जन्मले ते शुकाधिक दारुले. विषयावर विजय, विकारांवर विजय मिळवूनच ज्यांनी जन्म घेतला ते शुकाचार्य महाराज. जन्मता ज्यांनी घराचा त्याग केला. ब्राह्मणाच्या पोर एका खेळाचे भ्याले बाहेरी आले नागरीची पळवून गेले. जन्मता संसाराचा त्याग करणारे शुकाचार्य. यम प्रवर्जंत मदपेदमपेद कृत्यम द्वैपायुन विहकातराजुहाव पुत्रेति तनुमतया तर्वोभिनेदो तम सर्वभूत हृदयं मुनिमानरोस्मि. व्यास शुकाचार्यांच्या पाठीमागं शुक शुक म्हणून पडतात, पण शुकाचार्यांनी मागं डोकवून पाहिलं नाही. हा त्याग आहेत महाराज. वैराग्य लागतं त्यागाला. सर्वांमध्ये का आपण करतो का त्याग? जेवण झालं, खाऊ घ्या ना सुपारी, नाही म्हणले महाराज सुपारीचा त्याग केला. कधीपासून? म्हणजे दात पडल्यापासून. दात पडल्यापासून सुपारी त्याग केला त्याग म्हणतात का? जेवण झालं पंक्तीला डांगराची भाजी येते, का घ्या ना, नाही आपण खात नाही म्हणजे का? काशी करून आली. काशीचा ते डांगराचा काय संबंध आहे? म्हणजे आपण डांगर सोडलं तिथं, मग सफरचंद का नाही सोडलं? तिला चव नाही तिथं सोडून. तिथं दारू का नाही सोडली, बिडी का नाही सोडली, आपले दोष का नाही सोडले? तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जायचं तर आपल्या अंतकरणातले काही दोष सोडा ना. काहीतरी सोडून काहीतरी त्यागून चालेल. शुकाचार्याने जन्मता संसाराचा त्याग केला. हे शुकाधिक दादोदे काही थोडे आहेत, पण काम क्रोधावर विजय मिळवणं फार अवघड आहे. महाराज भगवंताच्या कृपेने माझे काम क्रोधादी विकार गेले. कामापेक्षा क्रोध जास्त भयंकर आहे. झाली क्रोधा सवे भेटी तोंड्या वाटी नरकलवटी. तुकाराम महाराज क्रोध आल्याच्या नंतर लोक काय बोलतील भरोसाच नाही. दोघं पती पत्नी दुपारच्या वेळेला टीव्ही पाहत होते. काहीतरी मालिका चालू होती. याला तहान लागली. पत्नी म्हणजे पाणी आण बरं. तेवढी थांबा, काय 10 मिनिट दम निघत नाही, एवढी मालिका होऊ द्या. आता तर जाहिरात संपल्या, परत सुरू झाली. म्हणजे थोड्या थांबत पुढची जाहिरात लागली येईपर्यंत.
तर सांगितलं पाणी आण. काय माझं म्हणतो दम निघत नाही का? याचा पार आणखी सरकायला तर सांगितलं पाणी आण. ते उठायलाच तयार नाही. तिथं होतं मुसळ. ते मुसळ घेतलं आणि टीव्हीलाच मारून पहा म्हणलं काय टीव्ही पाहिजे टाकलं पडून. रागात टीव्ही पडून टाकला. थोड्या वेळात पश्चाताप झाला. 10 मिनिट कळ काढली असती तर टीव्ही फुटला नसता. पत्नी म्हणली मी जर ताबडतोब पाणी आणायला गेलं तर टीव्ही फुटला नसता. पण रागात घडलं ना हो. क्रोधामध्ये काही घडून जातं. क्रोधामध्ये रागामध्ये नंतर काही लोक कोणीही करतात नंतर पश्चाताप होतो. म्हणून क्रोधावर सुद्धा विजय मिळवणं फार महत्वाचं आहे. तिसरे लोभ. काही लोक इतके लोभी असतात चमडी जाय की दमडी न जाय. एकदा त्यांच्या हातात पैसा आला की तो कधीच निघायची. खूप चिकट. संसाराकरताही चिकट परमार्थात अजिबात खर्च करीत नाही. संसारामध्ये सुद्धा चिकट. मक्खी चूस तुपात मासे पडली तर सगळून फेकतात तशी फेकत तूप वाया जात. एकाने सुपारीला छिद्र पाडलं दोरा ओलांड टांगून ठेवली. ज्याचं जेवण झालं त्याने सुपारी जवळ जायचं. सुपारी सगळ्याची पुढे रडायचं. सुपारी खायचं कामही बघून खर्चही वाचतोय ना. कोण कुठं खर्च वाचलं काही सांगताच येत नाही. त्याला मुलाचं लग्न करायचं मुलगी पाहायला गेली एका ठिकाणी. तिथं नियम असा होता जेवण झाल्यानंतर सुपारीचा वास घ्यायचा आणि ठेवून द्यायची. म्हणजे शाबास आपण एक पाऊल पुढे म्हटलं. या घरातली मुलगी करायला काय हरकत नाही. निश्चित जपून जपून वागेल. याला त्याग म्हणतात का? तात्पर्य महाराज सांगतात क्रोध जेव्हा येतो त्याला क्रोधामध्ये नुकसान होत असतं नंतर पश्चाताप होतो. तिसरे लोभ. लोभामध्ये सुद्धा लोक आणि लोभामुळं ज्यावेळेला ज्या गोष्टीची वेळेवर गरज आहे ते करीत नाही नंतर त्याचे अनेक प्रकारचे नुकसान भोगावं लागतात. म्हणून महाराज सांगतात भगवंताच्या कृपेने हे तीनही विकार माझे एका क्षणात नष्ट झाले आणि त्यामुळे माझं दुःख संपलं. आता या सृष्टीमध्ये आनंदच आनंद. तृतीय चरणामध्ये आठवण गेली बाबा बाबा. गेली बाबा गेली बाबा. काम क्रोधावर विजय मिळवल्यामुळं आनंद स्वरूप अवस्था झाली. त्याचा परिणाम आठव नाठव गेला भावाभाव झाला स्वयंमेव पांडुरंग. आठव नाठव भाव आणि अभाव हे सगळं गेलं. एका पांडुरंगामध्ये वृत्ती स्थित झाली.
रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेडे दैवत हे रात्रंदिवस त्या परमात्म्याचं चिंतन, विषयाचं चिंतन संपलं, संसाराचं चिंतन संपलं. अशी परिपक्व अवस्था परमार्थामध्ये जेव्हा येते त्याला खरं भाग्यवान म्हणतात. महाराज म्हणतात हेच खरं भाग्य आहे आणि हे भाग्य प्राप्त करण्याकरताच संसारात जन्माला यावं शेवटच्या चरणात. तुका म्हणे भाग्य गाणारे माझे, तुका म्हणे भाग्य गाणारे माझे, संसारी गती जाते रहे, संसारी संसारी जाती रहे, काम कर हे मारे नाई, काम कर हे मारे नाई. या ठिकाणी ठरल्याप्रमाणे बरेच दिवस झाले होते. या ठिकाणी सराला भेटसाठी बरेच दिवस झाले. या ठिकाणी या देठे परिवाराने देणगी कबूल केली होती. असे आपले लक्ष्मण पुंजाजी देठे यांनी 11,000 रुपये कबूल केले होते. अजून किती कबूल केले होते हे नाही मला सांगता येते, पण आज 11,000 रुपये दिले. ते तेव्हा मला जशी माहिती तशी सांगितली. तेव्हा ते महाराजांना तिने जे हप्ता सुपूर्द केलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी विजय महाराज यांना कोयले यांना सुद्धा त्यांची तुम्ही बघून घ्या, मला जाहीर करता येईल. हा, या ठिकाणी हा देठे परिवाराचा भेट वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी 7 प्रतिनिधी होते. त्यांना महाराजांच्या हस्ते श्रीफळ त्यांनी घ्यावा अशी त्यांना विनंती आहे. विजू महाराजांचं घेतले ना. हा, त्याचप्रमाणे विजू महाराजांना त्यांनी देणगी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मधु महाराजांनाही ते लक्ष्मण पुंजाजी देठे देणगी देत आहेत, त्याने ती स्वीकारावी. हा, दिली. या ठिकाणी जे 7 भेट झालेल्या आहेत त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी महाराजांच्या हस्ते त्यांचं श्रीफळ घेऊन जायचं आहे. चला मी नावं घेतो, त्यांनी पटपट यायचंय. सुधाकर बाळाजी देठे, सीताराम पांडुरंग देठे. चला पटकन. चला. त्या ठिकाणी मधुकर ज्ञानदेव देठे, रघुनाथ संताराम देठे, ज्ञानदेव सुखदेव देठे, राजेंद्र भाऊसाहेब देठे आणि रमेश मुक्ताजी देठे. सगळे साथी
आमच्या या बेट विमानाचा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये हा मंगल कार्यक्रमासाठी देवदेवांच्या पूजासाठी व शुभ कार्यासाठी बऱ्याचशा अडचणी येत होत्या. बऱ्याचशा या ठिकाणी बऱ्याच वेळा मिटिंग झाल्या, बैठकी झाल्या, पण हा योग काय घडून येत नव्हता. परंतु महाराज दसरा झाला नाही, दिवाळी झाली नाही, अजून 2-4 सण झाले नाही, तेव्हा चटके बसले का तेव्हा ही सारी कंपनी एकत्र आलो आणि म्हणून हा बेट वाटपाचा कार्यक्रम केलाय. परंतु आमची भावबंदकी, एकोपा, जिव्हाळा हे एकही ठेवायचं. बेट पाळले म्हणून त्याच्यात राजकीय घुसखोरी करून एकमेकाचे संबंध तोडण्याचा कोणी कृपा करून प्रयत्न करू नका आणि देश पर्यावरण ते करू नका अशी मी नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो. बेट फोडले म्हणून आपण वेगळे झालो नाही, फक्त देव कार्यासाठी आणि शुभ कार्यासाठी आपण हे बेट वाटपाचा कार्यक्रम केला आहे. आपण एकच आहोत, एकत्रच राहणार आहोत याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. या ठिकाणी आपण आलात, हा कार्यक्रम शांतचित्तेने ऐकलात. गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज, मला आठवत नाही मागचा काळ गंगागिरी महाराजांचा, परंतु नारायणगिरीच्या काळापासून आम्ही तुमच्याशीच नाळ बांधलेले आहेत. आम्ही इतरांच्या कुणी बळी पडत नाही आणि तुमच्याशिवाय आमचा कुरणपूर गाव हे फक्त सरला वेडला टच आहे, याची आम्ही कायम नेहमी काळजी घेत असतो. तुमचं प्रेम आणि कृपाछत्र अधिक आमच्यावर वाढावा हीच तुमच्या चरणी आम्ही देठे परिवाराच्या तर्फे आणि ग्रामस्थांच्या तर्फे विनंती करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी हे आजूबाजूचे टाळकरी मंडळी, विणेकरी, पखवात, सरला भेटवून बाहेर गावून आलेले सर्व गुणवान गायक मंडळी, भजनी मंडळी आलेत, आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढवली, त्याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो. आणि यानंतर हा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्वांनी या ठिकाणी प्रसाद घेऊन जावं अशी आग्रहाची आणि कळकळीची विनंती देठे परिवारातर्फे करतो. गणेश बोलायचं मान्य. श्री लक्ष्मण पुंजाजी देठे पाटील दत्त भगत यांच्याकडून आळंदीच्या आश्रमाकरता बांधकामाकरता 11,111 रुपये. धन्यवाद. झालेली सेवा प्रभू चरणी समर्पण. पुंडलिक